शाश्वत काम करून समाज परिवर्तन करा. डॉक्टर संजय मुजमले. श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे तालुका पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जनजागृती उपक्रम तसेच सामाजिक सेवा कार्य राबविण्यात येत आहेत. या उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजमले सर यांनी सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना शाश्वत व पर्यावरणपूरक कामातून समाज परिवर्तन घडवावे असे आवाहन देखील केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत असून ग्रामस्थांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजचे शाश्वत कामच उद्याचे सुरक्षित भविष्य घडवते हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येत आहे. विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजमले सर यांनी युवकांना काय सांगितले ते पहा. रस्ता आपला आहे ग्रामपंचायतचा, दोन्ही बाजूला लावायची तर जमल. तुमचं कॉलेज अगोदर पिंजून काढा, त्या परिसरामध्ये झाडं लावा. बघा, जेव्हा पावसाळ्यात झाडं जेव्हा बहरतात तेव्हा त्या झाडाच्या खाली बसायला सुद्धा एवढा आनंद मिळतो. कारण का तुमचं BA कॉलेज त्या ठिकाणी ओपन व्हायचं होतं. मला वाटतं BEd तुमचं होतं का नव्हतं त्यावेळेस. YCM फक्त यांच्याकडे चालू होतं आणि पहिल्यांदा मी एक्सटर्नली आलो त्या कॉलेजमध्ये, पहिल्यांदा बहिस्त परीक्षा म्हणून आलो होतो. तर ही परिस्थिती बघितली, यांना झाडं, मुलं उन्हात तिकडे बस दुपारच्या वेळेस, कुठे पेरूच्या बागात बस, कुठे सीताफळच्या बागात अशी. मग पापाला म्हणलं की तुम्ही झाडं जर लावली तर पोरांना आज प्रत्येक झाडाखाली 4-4 मुलं जर बसली तर किती छान वाटतो. कॅम्पस मोठा आहे, तुम्ही तुमच्या कॅम्पसमध्ये एक झाड ह्यांना न मागता तुम्ही आणून द्या. कुणाला कुठलं वाटेल ते झाड, कोणी नारळाचं झाड त्यांच्याकडे परत नारळ आणू नका. एक एक झाड का द्यायचं की आपल्याला काहीतरी एक आनंद मिळतो. म्हणून शाश्वत काम. उद्या तुमचं BA झालं, BEd झालं, कॉलेजमधून निघून गेला, दुसरीकडे कुठे गेला, नोकरी लागली, लग्न झालं, 2चं 4 झालं, पण कधीतरी मुली माहेरी आल्या किंवा मुलगा एखादा सासरवडीकडे आला तर त्याला तुम्ही सन्मानाने सांगू शकता, अहो ह्या कॉलेजमध्ये मी शिकले, ही झाडं आम्ही लावलेत, हे झाड मी लावलं, हे झाड माझं आहे. सन्मानाने सांगू शकता, या झाडाखाली मी लावलंय, माझं काहीतरी काम आहे, शाश्वत विकास आहे. हे लक्षात ठेवा. काम आपण ते केलं पाहिजे. आठवणीचा ठेवा सोबत ठेवला पाहिजे. आपण आठवणीला पहिली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी किंवा 11वी 12वी आणि तिथून BA पुढचा प्रवास जर आपला बघितला, प्रत्येक टप्प्यावर आपले मित्रमैत्रिणी आहेत. बरोबर आहे. जिथे जिथे शिकत गेलो, आवडीचे शिक्षक आहेत, आवडीचे मॅडम आहेत, खडूस शिक्षक काय असतात ते आवडीचे, ते पण लक्षात राहतात. पण आपण त्या परिसरामध्ये काय काम केलं ह्या गोष्टी जर NSS मधून मिळत असेल तर खूप मोठं मंच आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण शाश्वत काम करूया, एक संकल्प करूया की माझ्या हातून काय नाही काय थोडं तरी कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे. जसं 482 तुम्ही बघितलं की एवढं नंदनवन झालंय तिथे गेला. आता शहरातल्या मुली ज्या मी मुली बघितल्या त्यामध्ये मला वाटतं समारोपाला आदरणीय संचालकांनी मला 2ऱ्या सेकंड स्लॉटच्या समारोपाला मला बोलवलं होतं. आई वडिलांसाठी वेळ देऊन बघा, मन शांतीसाठी, समाजाच्या उत्तरासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी कुठंतरी चांगला वेळ देऊन बघा. आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जगून घ्या, कारण वेळ नाही हे सत्य नाही मित्रांनो. ते आणि फक्त एक कारण नाही मित्र, वेळ नाही म्हणायला. वेळ आहे पण आपण वेळ काढत नाही. धन्यवाद मित्रांनो.